या सगळ्या संदर्भात त्यांनी उडी घेतली आहे. त्या म्हणतात की साधुग्रामच्या नावाखाली जमीन बळकावण्याचा हा सगळा प्रयत्न आहे म्हणून त्या म्हणतात. आता तो आरोप आहे, आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील, त्यांचे कागदपत्र देतील, त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार? माझी ट्विट एक हिंदू म्हणून मी माझी भावना व्यक्त केलेली आहे, तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे. माझं एवढं त्या दृष्टिकोनातून बघा. आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय त्याच्यावर बोलू शकतो? सर, विजय वडेट्टीवार असे पण म्हणतात की आता सगळे जे काही मतदान झालं ते ईव्हीएम मध्ये घोळ करण्यासाठी खरं तर एवढे लांब आहे ती मतमोजणी केलेली आहे. आता यांच्या शेंबूड पुसण्यामध्येच वेळ जातो एवढा, या काँग्रेसवाल्यांचा, महाविकास आघाडीवाल्यांचा. म्हणून तर लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले आहेत ना. मग शेंबूड पुसणं आणि नाड्या सांभाळणं त्याच्यातच महाविकास आघाडीवाले आहेत. डोंबिवली येथील शिवसेनेचे काही पदाधिकारी या मुद्द्यावर काय आहे का? माझ्यासाठी माझा हा मुद्दा महत्वाचा, दुसऱ्यासाठी तुला दुसरा वेळ देतो पत्रकार परिषद. सयाजी शिंदे या सगळ्या भूमिकेमध्ये आहेत. सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना. ते रक्त जे वाहतंय हा त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, हा मोठे मोठे पिक्चर ते देतात. मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन, हा दाखवा त्याचा एक फोटो असे देतील. मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा. उगाच सगळं प्रेम, सगळं पर्यावरण, सगळं हे माझं एवढं पर्यावरणवर प्रेम करायचं का? नक्की करायचं. आपल्याला झाडं पाहिजे तो फुल स्टॉप. पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा, बकरीच्या टायमाला दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही. ईदच्या टायमाला दाखवा, दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही. आता तपोवनातली जी वृक्षतोड होते त्याला एकंदरीतच तुमचा विरोधच आहे. ती ज्या कारणासाठी होते ते कुंभमेळाचं त्याच्यात कारण आहे. त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळाची कमिटी आहे, जे काही लोक निर्णय घेत, त्या लोकांनी फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम. कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होतं तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं, हा पाण्याला खास येते, या येते त्या. आता इथे कुंभमेळ्याला येते, इथे झाडाबद्दल. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसतात? हिंमत आहे तुमची? परत घरी जाणार नाही. जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं, कधी दल बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना, हा तसाच विषय आहे. हा मुद्दा तोच आहे. सांगा जरा आहे ना, बकरीच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती ताण करून थोडी. मग याच मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी पर्यावरण प्रेमींना हो ते भारत करणारच ना. 6 तारखेला चित्रपट सेना तिथे आंदोलन पण करणार. हो, तो मी आता पुढच्याही बकरेही देतात ना, आपण जरा सांगू इथे इधर इधर बकरा कटराय जा उधर, कसे गायब होतील बघा, झाडाच्या मागे कसे लपतील बघा. त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी. हा कधी दळ बाजार, भेंडी बाजार या सगळ्या ह्याच्यातून जायचं नाही. गरिबांना मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठं आहे. पर्यायी जागा असताना देखील मुद्दामून हा घाट गाठला जातो असं देखील बघा, ती त्या समिती बोलू शकते. जे तिथे निर्णय घेणार आमचे गिरीश भाऊ आहेत, मुख्यमंत्री साहेब, हे सगळे फार विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी. आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमच्या नाशिकमध्ये होणारा कुंभमेळावा हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र असा तो हे दिवस आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की नेहमी कधी उत्तर प्रदेशमध्ये होत आहे तर त्याला बदनाम करायचं, महाराष्ट्रामध्ये येत आहे तर लगेच कुठल्याही परिस्थिती हिंदू धर्माला बदनाम करायचं. हा एक कलमी ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो आम्हाला मान्य नाही. परंतु याच ठिकाणी अनेक जे साधू संत आहेत त्यांनी याच्यापूर्वी तपश्चर्या केल्या आहे. रामाच्या कथेतल्या अनेक